की पूर्ण मुंबई रिकामी झाली, एवढी लोक चाललीत। ओ माय गॉड, ते काय आहे बघा मित्रांनो, ही बघा काय अवस्था आहे आज मुंबई गोवा हायवेची। ग्रेट ग्रेट ग्रेट, सगळे मस्त एकदम एकदम मस्त। तुम्ही लवकर जाल उडत उडत घुसून। आहे बघा इथे इकडे, म्हणजे हायला या साईडला पण एक लेन बनवले, वा। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 3:45 आणि आज तारीख आहे 1। कुठे चाललाय? इकडे रस्ता बंद आहे, रॉंग साईडून चाललाय। हा, तर विषय हाच आहे आजच्या व्हिडिओचा। तर मी व्लॉग वगैरे करणार नव्हतो, आता मी चाललोय मुंबईकडे आणि आता नागोठण्याला पोचलोय। स्कूल वेकेशन चालू झाले, लॉंग विकेंड पण आलाय, त्याच्यामध्ये ICSE बोर्डांना पण सुट्ट्या पडल्यात। आणि हे बघा ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, लाईन लागले। सध्या कोकणाची परिस्थिती अशी झाली की प्रत्येक विकेंड्सला, लॉंग हॉलिडेजना पूर्ण कोकण आपलं जाम व्हायला लागलंय। आणि गणपतीसारखी ट्रॅफिक दिसते। मागे इंदापूरला पण ट्रॅफिक जाम होतं, त्याच्यानंतर माणगावला एवढं नव्हतं, पण हळूहळू आता ट्रॅफिक जायला लागले जशी जशी सकाळ होते। आता लोक स्कूल वेकेशन झालेत तर गावी पण जात असतील, ह्याच्यातले काही टुरिस्ट असतील जे फिरायला जात आहेत इकडे तिकडे। आणि ह्याच्यामध्ये होते काय, लोक बेशिस्तपणे गाडी चालवत आहेत। तर ते एक्सपिरियन्स पण आता आपण करू कुठे ना कुठे। आता तुम्हाला एक अर्टिगावाला बघितलं ना तुम्ही, रॉंग साईडून आला तो तिकडे गेला, आता परत तो कुठे गेला काय माहिती। तर सगळेजण आहे बघा, सगळेजण ह्या लोकांनी सगळ्यांनी रॉंग साईड घेतलेली आहे। आता सगळे आतमध्ये जात आहेत, हे सगळ्यांनी रॉंग साईड घेतले। बघा काय गरज आहे, काय काय गरज आहे काय? कुठे जाणार आहात तुम्ही? पुढे रस्ता बंद आहे। अरे रायडर, तू तरी नको जाऊस रॉंग साईड म्हणजे ऍक्च्युअल लेन त्या साईडला आहे, सगळेजण ह्या बाजूला आलेत। आता हे माहित नाही, आता हे 3 लेन झालेत, आता हळूहळू 4-5 लेन पण करतील लोक। कुठून शिरतायत, कुठे गाड्या घालतायत, ह्यांचं ह्यांना माहित। वा, हे ST वाले पण, ST वाल्यांनी पण रॉंग साईड टाकले। आणि लोक बघा ना, संख्या बघा गाड्यांची, कंटिन्यू गाड्या आहेत, कंटिन्यू, थांबायचं नावच नाहीये। मी टाइम लॅप्स टाकतोय तो पण बघा, मगाशी मी शूट केलेला। आता सगळी ट्रॅफिक तिकडे जाऊन अडकले, कारण नागोठण्याचं डायव्हर्जन मोठं आहे। आता ही ट्रॅफिक नागोठणे, त्याच्यानंतर पुढे कोलाड, त्याच्यानंतर इंदापूर आणि माणगाव अशा ठिकाणी अडकणार आहे। आणि जे तळ कोकणाकडे चाललेत त्यांना मग परत पुढे चिपळूण वगैरे अशा ठिकाणी डायव्हर्जन लागणार आहेत आणि तिकडे पण ट्रॅफिक जॅम होईल। म्हणजे मी पोलादपूरवरून निघालोय तेव्हापासून समोरची रांग बिझी आहे। समोरचा हायवे जो आहे ना टुवर्ड्स गोवा, हा कंटिन्यू बिझी आहे। म्हणजे एवढ्या गाड्या सारख्या सुरू आहेत ना समोरून। आणि त्यातच CNG पंपावर तर लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। आता कोणता CNG पंप जर दिसला मला तर मी तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। मागे मुव्हिंग ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे मला वाटलं नव्हतं की एवढी परिस्थिती असेल, पण हळूहळू ही ट्रॅफिक वाढत चालले। आणि जिकडे जिकडे कामं सुरू आहेत, मुंबई गोवा हायवेची डायव्हर्जन आहेत, तिथे तिथे पूर्ण जाम लागत चाललाय। आणि त्यात लोकांना पेशन्सच नाही आहेत बिलकुल। लोक डबल लेन, ट्रिपल लेन, ऑपोजिट लेन जे काय प्रयत्न करू शकतात ते सगळे प्रयत्न करतायत लोक। पण तुमच्या घाईमुळे समोरच्या लोकांना पण त्रास होतोय, समोरची ही जाणारी लाईन पण जाम होते।
तर चुकीचं आहे. म्हणजे लेन तर तुम्ही सोडताय, तुम्ही जायचा मार्ग पण सोडताय. म्हणजे डायरेक्ट मुंबईकडे जाणाऱ्या हायवेमध्ये लोक शिरून ओव्हरटेक करतायत आणि पुढे पुढे जायचा प्रयत्न करतायत. कसं आहे, वेकेशनला निघाला आहात, कुठे सुट्ट्यांना निघाले आहात, फॅमिली असेल बरोबर, लहान मुलं असतील, तर उगेची रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे. आणि हे एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला पण माहीत असतं. जेव्हा तुम्ही कोकणाचा ट्रॅव्हल प्लॅन करता, तुम्ही गावी जात असाल किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरायला जात असाल, तर तुम्हाला हे माहीतच असेल की तुम्हाला ट्रॅफिक ही लागणारच आहे. त्याच्यामुळे घाई कशाला, एका रांगेमध्ये जा, म्हणजे सगळ्या गाड्या व्यवस्थित निघतील. आणि डबल लाईन केल्यामुळेच जास्त ट्रॅफिक होते. हे जेवढे जण डबल लाईन करतायत ना, हे जरा डोक्यामध्ये घालून घ्या, तुमच्या मेंदूमध्ये फीड करा. ते बघा, कंटिन्यू गाड्या चालू आहेत. बघा, पूर्ण दिवाळी दिवाळी जत्रा लागले, पूर्ण जत्रा. आणि जर मी ह्या मिरर मध्ये बघितलं ना, तर मागे पुढे म्हणजे मिरर मध्ये सगळ्या लाल लाईट दिसत आहेत, टेल लाईट सगळ्यांच्या. विचार करा कसली गर्दी तुम्हाला मिळणार आहे कोकणामध्ये. आणि हा व्हिडिओ मी आज 1 तारखेला शूट करतोय सकाळी 4 वाजता. जर तुम्ही प्लॅन करताय कोकण ट्रिप वगैरे काही, तर तुमचे कित्येक तास हे ट्रॅफिक मध्ये जाणार आहेत, हे लक्षात घेऊन प्लॅन करा. हे बघा, आणि एवढीच ट्रॅफिक थोड्या दिवसांनी परत पण येणार आहे मुंबई आणि पुण्याकडे. आणि परत एकदा ट्रॅफिक जॅम. असं वाटत होतं खोपोली रोडनी गेलेलं बरं पडलं असतं. पण जर खोपोली रोडनी गेलो असतो तर मी तुम्हाला हे सगळं दाखवू शकलो नसतो. हे पण तेवढंच खरं आहे. अरे वा, कदम ट्रॅव्हल्स, आपली गावची बस. बस आता रस्ता संपलेला आहे. आता ही जी लाईन जाम झाली ना जाणारी, कारण जाणारा जो हायवे आहे, ही जाणारी जी लेन आहे, हिला बिलकुल ट्रॅफिक नव्हती. पण हे जे तिकडे जाणारे आहेत ना कोकणाकडे, गोव्याकडे, ह्या लोकांनी डबल ट्रिपल लाईन केली असेल, त्याच्यामुळे जी नक्की जाम झाली असेल. काही अर्थ नाही हॉर्न मारून. काही मूर्ख आले असतील समोर तिकडे आणि त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. चला, हे लाल परी तर निघते हळूहळू. मला माहित आहे तुमची नजर गेली असेल, ABS ची लाईट काय येते अचानक, मला पण कळलं नाही. बघूया, ब्रेक्स वगैरे तर व्यवस्थित लागत आहेत. सेन्सर चेक करावा लागेल मुंबईला जाऊन. जाऊ का भावा, जाऊ? तू मला पण धावतोय. काय करणार आता, सगळ्यांनाच जायचंय, सगळ्यांनाच घाई आहे. पण काय, आम्हाला टू व्हीलर आल्यांना थोडीशी जागा लागते. तर थोडीशी जागा आम्हाला तुम्ही दिलात ना, तर आम्ही त्याच्यातून पास होऊ. एवढे कष्ट करून आम्ही टू व्हीलर आणतो. 4 व्हीलर आमच्याकडे पण आहेत, पण घरी उभ्या ठेवतो, कारण ह्या कंटाळा येतो अशा सिच्युएशन मध्ये चालवायला. बघा बघा, मी जे तुम्हाला सांगत होतो ते बघा. काही मूर्खांनी डबल लेन केलेली आहे. त्याच्यामुळे ही ट्रॅफिक जॅम झालेली आहे. काय पब्लिक निघालंय ना फिरायला. कोकण 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 कोकण, चवळी कालवनाची चव लय न्यारी. बसवाल्याने कट्टा मारली ना अशी इकोवाल्याला,
फुल दिली असे. हे बघा, बघा लोक कुठून कुठून डबल ट्रिपल लेन करून लोक येत आहेत. तर बघा मित्रांनो, ही बघा काय अवस्था आहे आज मुंबई गोवा हायवेची. लोक एवढे डेस्परेट आहेत त्यांच्या डेस्टिनेशनवर जायला की ह्या लेनमध्ये घुसू नये. बघा इथे इकडे म्हणजे हायला ह्या साईडला पण एक लेन बनवले. वा, म्हणजे तिकडे पण मुंबई गोवा हायवेची लेन आणि इकडे पण मुंबई गोवा हायवेची लेन. क्या बात आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. सगळे मस्त, एकदम एकदम मस्त. तुम्ही लवकर जाल उडत उडत, मूर्ख लोक. हे बघा, हे सगळे ना, हे सगळे दीड छान आहे, अति छान आहे हे सगळे. म्हणजे ह्यांना असं वाटतं हे कुठूनही रस्ता काढू शकतात. हा बघा, हा बघा मूर्ख. हे देवा, ही परिस्थिती मी पहिल्यांदा अनुभव करतोय. मजा पण येते, राग पण येतोय आणि मूर्खपणाचा कळस हा समोर बघायला मिळतोय. बघा ते लोक कसे इज्जत मध्ये चालवत आहेत ना त्या लेन मध्ये. त्यांना माहित आहे की त्यांना लेट होणार, ट्रॅफिक लागले, पण भाई कंटेंट एक नंबर आहे आजचा. कंटेंट मजा आली. म्हणजे मला झोप येत होती, ती झोप उडाली माझी. बघा मुंबई गोवा हायवे बघा. ऍक्च्युली मुंबई गोवा हायवे ह्या साईडला आलाय आज डावीकडे. ओ माय गॉड, ते काय आहे? म्हणजे वरली सीलिंग बघतोय की काय आम्ही? अरे कशाला? हे भगवान, व्हॉट इज दिस? याला तर स्टँडिंग ओवेशन द्यावं लागेल मला. स्टँडिंग ओवेशन असं. हे वाव वाव. आता व्ह्यू बघा तुम्ही. बघा, नशीब मी मुंबईकडे परत चाललोय, कोकणात नाही चाललोय. नाही तर मी कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकलेलो असायचो. ला 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 ला. लाल परी लाल परी लाल परी लाल परी. ऍक्च्युली आम्ही उद्या निघणार होतो, मी आणि कार्तिक गेले पुढे. त्याच्याकडे इंटरसेप्टर 650 आहे, मी मागे आहे. आपला ब्लॉग बनवत येतोय. आणि एवढे दिवस आम्ही फिरलोय दापोली, त्याच्यानंतर कोल्हापूर, आंबा घाट, कोल्हापूरचं चांदोली धरण, त्याच्यानंतर चांदोली टायगर रिझर्वचं फॉरेस्ट झोनमधून आम्ही गेलो फिरायला. पण ते सगळे ब्लॉग माझे हिंदी चॅनलवर आहेत. माझं एक हिंदी चॅनल पण आहे, मोटो ब्लॉगर सॅम म्हणून. तर 4-5 दिवस आम्ही बाईक राईड करत होतो. कार्तिकच्या इंटरसेप्टरवरच होतो आम्ही, कारण माझ्या डॉमिनरचं काम निघालेलं, चेन स्प्रॉकेटचं. तर म्हणून डॉमिनर मी माझ्या गावच्या घरी ठेवलेली. आणि आमचा प्लॅन होता उद्या सकाळी निघायचा मुंबईकडे जायला. पण नशीब आम्ही उद्या सकाळचा प्लॅन स्किप केला आणि आम्ही रात्री निघालोय. कारण जर उद्या सकाळी आम्ही निघालो असतो तर भयंकर ट्रॅफिक लागली असती आणि कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. अप्पर खाली करणार. जेव्हा मागून येतात ना लोक, तेव्हा एवढा अप्पर मारून येतात, त्रास होतो त्या गोष्टीचा. आता अप्पर माझ्याकडे पण आहे, पण मी इज्जत मध्ये चालवतोय ना. दिसतंय एवढं सगळं, समोर एवढ्या गाड्या चालल्यात, तर अप्पर मध्ये गाडी चालवायची काय गरज आहे? सिविक सेन्स हा खूप लॅक करतो आपल्या लोकांमध्ये.
है बघा, ये देखो भाई लोग, ये देखो क्या हो गया है हाल और क्या होएगा कल परसों. आता मी वडखळच्या जवळ पोहोचतोय. बघा कसली लाईन लागले ते. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही पण या ट्रॅफिक मध्ये कुठे होते आणि हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही त्याच्यातले असाल जे रॉंग साइड म्हणून आणि ओव्हरटेक करून गेले असाल तर पुढच्या वेळी असं करू नका. ओके. बघा कसली लाईन लागले, जबरदस्त भाई. म्हणजे असं मला वाटतंय की पूर्ण मुंबई रिकामी झाली, एवढी लोक चाललीत. आणि चुकून जर कोणी हॉटेल स्टे वगैरे लॉंग विकेंडसाठी बुक केले असतील, जे कोकणातले नाहीत, बाहेरचे आहेत, ज्यांना दापोली किंवा मालवण रत्नागिरी फिरायचं होतं, ते कान पकडतील पुढच्या वेळेसाठी. आता हे बघा CNG ची गर्दी इथे तरी कमी आहे. मागच्या काही पंपावरती खूप गर्दी होती, म्हणजे लांबच्या लांब लाईन लागलेल्या. आणि अजून एक गोष्ट, जेवढे हॉटेल्स आहेत ना, जेवढे सुमसान पडलेले असतात नॉर्मल दिवसांमध्ये, ते सगळे फुल होतात अशा वेळी. म्हणजे एवढी लोक जी निघतात त्यांच्याकडून एवढा रेव्हेन्यू मिळतो, एवढा बिझनेस मिळतो. आणि हा मुंबई गोवा हायवे जर लवकर कंप्लीट झाला तर अजून टुरिझम वाढेल कोकणातलं. कारण हा मुंबई गोवा हायवे धड नाही म्हणून लोक इम्पेशंटली ओव्हरटेक वगैरे करतायत, पण त्याला मी सपोर्ट नाही करते, ते चुकीचंच आहे. तसं नको करायला लोकांनी. म्हणजे ती लोक कोण असतात, ती लोक असतात ती लोक सेल्फिश असतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात. दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल. लेबर क्वार्टर्स, असे लेबर क्वार्टर्स दुबईला असतात, आता इथे पण झालेत. सगळी मेहरबानी आहे JSW कंपनीची. आणि मित्रांनो अजून एक प्रश्न माझा, जर तुम्ही ह्या ट्रॅफिकमधून पास झाले असाल आणि हा व्हिडिओ बघताय तर मला नक्की सांगा की तुम्हाला किती तास लागले तुमच्या डेस्टिनेशनला पोचायला आणि तुमचा प्रवास हा कुठून कुठपर्यंत होता. म्हणजे मजा येईल वाचायला. तर नक्की तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करा. आणि इन्स्टावर पण मी रील टाकले ह्याची, तर इन्स्टावर पण रील बघा, शुभा ब्लॉग्स सेम नावाने इन्स्टावर पण रील मी टाकलेली आहे. काही काही लोकांच्या गाडीवर तर फुल लगेज आहे, म्हणजे कॅरियर असे भरलेले आहेत बॅगांनी. कमीत कमी एक दीड महिना, म्हणजे पावसापर्यंत तरी हे गावीच राहणार आहेत. पण एक गोष्ट आहे, भयंकर गरमी सुरू आहे नाशिक कोकणात. कारण आता आम्ही 3-4 दिवस फिरतोय, त्याच्यातलं दापोलीला थोडं प्लेझंट क्लायमेट होतं, पण बाकी जागी अशा वाफा लागतायत ना गरम गरम. म्हणजे बाईक चालवताना मानेवरती चटके बसत होते वाफांचे, एवढ्या वाफा दुपारच्या वेळी. आणि बाकी जर तुमच्यातलं कोण अशा ठिकाणी राहतंय कोकणात की जिकडे वातावरण प्लेझंट आहे, तर मग काय मजा आहे तुमची. पण आता रात्री जेव्हा मी राईड करतोय एकदम थंड वातावरण आहे, म्हणजे गार वारा सुटलाय आणि गार हवा लागते. त्या गार हवेमध्ये आमची राईड चालू आहे आणि त्यातच हा अनुभव पण घेता येतोय. आणि ही आहे JSW कंपनी. केवढी मोठी कंपनी आहे, किती हेक्टर मध्ये पसरलेली असेल काय माहिती, आणि किती लाखो माणसं इकडे काम करतायत. सो कार्तिक माझी वाट बघत होता JSWच्या पुढे. त्याला सांगितलेलं वडखळ जंक्शनच्या जवळपास थांब कुठेतरी. तो पण मगाशी वैतागला, समोरून सगळ्या गाड्या अंगावर येत होत्या. खड्डा बापरे केवढा मोठा होता.
हे काय आहे इथे आईला, असे कसे खड्डे सिमेंट रोडच्या मधोमध, एवढे मोठे मोठे, गाड्यांची वाट लागते आमच्या. नॉन सेन्स. आणि एकतर या रात्रीच्या वेळी दिसत पण नाहीत लगेच. Yo. चार 25 म्हणजे जवळपास सकाळ होत आली. मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे पळासपे फाट्याला आणि मुंबई कडून गोव्याकडे जाणारी ट्रॅफिक आताही सुरूच आहे कंटिन्यू. तर आजच्या मुंबई गोवा हायवेची सिच्युएशन आणि सुट्टीच्या वेळीची ट्रॅफिक कव्हर करायचा मी प्रयत्न केला. तर आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि नक्की कमेंटमध्ये सांगा, जी लोक अशी डबल लाईन करतायत, ऑपोजिट साईडहून येत आहेत, यांचं वागणं तुम्हाला बरोबर वाटतंय की नाही. आणि नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या प्रवासामध्ये. आणि हो, माझं हिंदी चॅनल पण नक्की चेक करा, मोटो ब्लॉगर सॅम. त्याच्यावर दापोली, कोल्हापूर, आंबाघाट आणि सुंदर अशी ठिकाणं मी कव्हर केलेली आहेत. त्याची सिरीज पण येणार आहे, तर ते पण नक्की चेक करा. हा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.